ट्रेडिंग विथ SSP या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 11 मार्च 2024 साठी लेवल ड्रॉ करणार आहोत निफ्टी इंडेक्स चार्टवरती. तर चला तर माझ्या मग कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता मी 15 मिनिटाचा निफ्टी इंडेक्सचा चार्ट लावलेला आहे. तर आपल्याला 15 मिनिटाच्या चार्टमध्येच आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे चार्टवरती, म्हणजेच सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. तर चला तर मग आपण लेवल्स ड्रॉ करूया. लेवल्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इथून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊया आपण. आणि हा तुम्ही पाहू शकता इथे 7 तारखेचा डेटा. 7 तारखेच्या डेटामध्ये आपल्याला डिमांड झोन आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे. तर इथे पहा आपल्याला इथं दिसतंय इथून ग्रीन कलरचे कॅन्डल मोठ्या 2 कॅन्डल पडलेले आहेत. तर इथं एक आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे, म्हणजेच एक डिमांड झोन भेटलेला आहे, तो आपण ड्रॉ करूया. तर अजून एक हॉरिझॉन्टल लाईन आपण झोन बनवूया. तर ही झाली आपली पहिली लेवल, म्हणजे पहिला डिमांड झोन. त्याच्यानंतर इथे वरती पहा इथून एक रिजेक्शन आपल्याला, म्हणजे एक रेंजमध्येच मार्केट आहे, पण ह्या ग्रीन कलरच्या कॅन्डलला बघा इथं रिजेक्शन आलेलं आहे वरनं, म्हणजे तिथून थोडं सेलरची एंट्री झालेली आहे. त्याच्यामुळे आपण तो एक सप्लाय झोन एक आपण ड्रॉ करूया. त्याला पण आपण एक झोन ड्रॉ करूया. त्याच्यानंतर खाली पाहायचं अजून आपल्याला कुठे डिमांड झोन किंवा सप्लाय झोन भेटतोय ते. इथून पण एक चांगल्या प्रकारे सप्लाय आलेली आहे, तो पण एक झोन आपण ड्रॉ करूया. त्याला पण आपण एक झोन बनवूया. आपल्याला एक एक दिवसाचा डेटा घ्यायचा आहे, म्हणजे आता हा तुम्ही 7 तारखेचा बघितला. 7 तारखेच्या डेटामध्ये आपल्याला एक सप्लाय झोन आणि एक डिमांड झोन असे दोन भेटलेले आहेत. तसंच पाठीमागच्या दिवसामध्ये म्हणजे 6 तारखेच्या डेटामध्ये आपल्याला शोधायचं आहे डिमांड आणि सप्लाय झोन. तर आता 6 तारखेच्या डेटामध्ये बघा इथे आपल्याला एक सप्लाय झोन भेटला आहे, आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल रेड कलरची मोठी कॅन्डल, म्हणजे इथून सप्लाय आलेली आहे मार्केटमध्ये. मग आपण तो एक सप्लाय झोन आपण ड्रॉ करूया. त्याला पण आपण झोन बनवूया. तसंच तुम्ही आता इथे 1 तारखेचा डेटा पाहू शकता. 1 तारखेच्या डेटामध्ये पण पहा इथून आपल्याला एक डिमांड आलेली दिसते. इथे मार्केट ओपन झालं आणि इथून चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे, म्हणजे मार्केट ओपन झाल्या इथून मार्केटमध्ये डिमांड आलेली आहे. त्याच्यामुळे इथे एक आपल्याला डिमांड झोन ड्रॉ करायचा आहे, तो पण आपण एक ड्रॉ करूया, झोन बनवूया त्याला. तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी 1 2 3 4 आणि 5 लेवल भेटलेले आहेत. आपली स्ट्रॅटजी तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. आपल्या लेवलला जोपर्यंत आपल्या लेवलला जेव्हा प्राइस येते, प्राइस आल्यानंतर आपल्याला तिथे वेट करायचं आणि आपल्याला पाहायचं आहे कुठून प्राइस ॲक्शन बनते का नाही ते, किंवा ट्रेड लाईन कुठून येते का, किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का. जर ह्या आपल्या ज्या क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये जर आपली प्राइस बसत असेल आणि आपल्या लेवलला ब्रेकआउट भेटला किंवा ट्रेड लाईनला ब्रेकआउट भेटला तरच आपल्याला एंट्री करायची, नाहीतर हे लक्षात असून द्या तुम्ही, तरच आपले ट्रेड सक्सेसफुल होतील. नाहीतर मग आपण जबरदस्ती जर एंट्री केली, जर आपल्या लेवलला आली आणि तिथे प्राइस ॲक्शन कुठली बनली नाही, फक्त आपण लेवलच्या ब्रेकआउटला एंट्री केली, तर कदाचित आपण ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कन्फर्मेशन घेऊनच एंट्री करायची. आपल्या लेवलला प्राइस आल्यानंतर तिथे प्राइस ॲक्शन बनवली, कुठून ट्रेड लाईन वगैरे बनली किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे कुठला बनला असेल तरच आपली तिथे एंट्री होणार, नाहीतर एंट्री होणार नाही. तर समजलं तुम्हाला. ही आहे माझी साधी आणि सिंपल स्ट्रॅटर्जी. ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं काही पाहायचं नाही. मार्केटला कुठेही जाऊन द्या, कुठे जायचं तिकडे जाऊन द्या, फक्त आपले जे नियम आहेत आपल्या नियमाप्रमाणेच आपल्याला चालायचं आहे. आणि आपली जी स्ट्रॅटर्जी आहे त्या स्ट्रॅटर्जीप्रमाणेच आपल्याला चालायचं आहे. जर त्याच्यामध्ये आपण काही चेंज केला तर 100% आपल्याला लॉसच होणार आहे. त्याच्यामुळे जी आपली स्ट्रॅटर्जी आहे त्या स्ट्रॅटर्जीवरती आपण ठाम राहायचं. आपल्या लेवलला प्राइस आल्यानंतर प्राइस ॲक्शन बनली तरच एंट्री करायची, नाहीतर एंट्री अवॉइड करायची. कदाचित तुम्हाला उद्या ट्रेड भेटणार पण नाही, किंवा समजा भेटला तरी पण तुम्हाला कन्फर्मेशन घेऊनच ट्रेड करायचा आहे. नाही भेटला तरी चालेल, काय फरक पडत नाही. एखाद्या दिवशी जर नाही ट्रेड झाला तर शांत बसायचं, पण जबरदस्ती एंट्री नाही करायची मार्केटमध्ये. जबरदस्ती एंट्री केलं तर मार्केट तुमचे पैसे घेऊनच जाणार, तुम्हाला पैसे देणार नाही, लक्षात ठेवा. तर हे होतं आपलं उद्याच्या ट्रेडिंगसाठी ॲनालिसिस. लेवल ड्रॉ केलेले आहेत आपण. पाहूया उद्या आपल्याला मार्केट ट्रेड देते का नाही ते. थोडंसं आपण डेली टाइम फ्रेमवरती थोडं नजर टाकूया, डेली कॅन्डल काय सांगते आपल्याला. त्याच्यावरून एक थोडासा अंदाज येतो आपल्याला की मार्केट काय करू शकतं उद्या. करू शकतं, करेल तसं नाही, करू शकतं.
ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण शेअर मार्केट हे सगळं जेव्हा आपण ऑफ मार्केटमध्ये जेव्हा आपण प्रिडिक्शन वगैरे करतो, ते 100% लाईव्ह मार्केटमध्ये काम करेलच याची गॅरंटी नाहीये. कारण पास्टमध्ये आपण जे काही अनालिसिस वगैरे करतो, ते सगळं पास्टच्या डेटावरती अवलंबून असतं. फक्त प्राइस ॲक्शनच आपल्याला एक अशी गोष्ट आहे, की आपल्याला ते पुढे काय होणार आहे त्याचा एक अंदाज देते आपल्याला. म्हणून तुम्ही थोडं प्राइस ॲक्शनवरतीच फोकस करा. बाकी इतर काही गोष्टी शिका तुम्ही. शिकायला मी काय नाही म्हणत नाही, शिका. पण शक्यतो तुम्ही प्राइस ॲक्शनवरतीच फोकस करा. प्राइस ॲक्शनमध्ये जसं तुमचं कॅन्डलस्टिक पॅटर्न झालं, चार्ट पॅटर्न झाले, ट्रेड लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स किंवा डिमांड सप्लाय झोन ह्या गोष्टी येतात. या गोष्टीवरतीच तुम्ही थोडं फोकस करा. म्हणजे तुमची ट्रेडिंग जर्नी चांगली होईल किंवा तुमची डिसिजन घेण्याची क्षमता चांगली होईल. आणि माझा शक्यतो जास्त फोकस प्राइस ॲक्शनवरतीच असतो, टेक्निकल अनालिसिसवरतीच असतो. बाकी मी इतर कोणत्याही गोष्टी जास्त पाहत नाही, फक्त थोडं एक नजर टाकतो, पण पूर्णपणे त्या गोष्टीवरती डिपेंड राहत नाही. लाईव्हमध्ये जे काय सिच्युएशन बनते त्याप्रमाणेच मी माझे ट्रेड करत असतो मार्केटमध्ये. तर तुम्ही पण तसंच करावं. कुठल्याही एका गोष्टीवर ठाम राहू नये. कारण लाईव्ह मार्केटमध्ये काही होऊ शकतं. त्याच्यामुळे लाईव्हमध्ये जे तुम्हाला डोळ्यांनी दिसेल, समोर दिसतंय, त्याच्यावरतीच तुम्ही ट्रेड करा. डेली टाइम फ्रेमवरती पाहू शकता. डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला इथे एक हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला दिसतोय. तर त्या हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न हा मी तुम्हाला शिकवलेला आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. तर हँगिंग मॅन हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. तर इथून आपल्याला एक अंदाज येतोय की उद्या मार्केट कदाचित बेरिश राहू शकतं. राहिलं तसं सांगू शकत नाही, पण राहू शकतं. कारण आपल्याला इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसलेला आहे. हँगिंग मॅन पॅटर्न दिसलेला आहे आपल्याला इथे. त्याच्यावरनं आपण एक अंदाज बांधू शकतो की उद्या मार्केट डाऊन साईडला राहू शकतं. भले आपल्याला इथून इंडिकेशन भेटतंय, तरी पण आपलं लाईव्ह मार्केटमध्ये आपलं माइंड न्यूट्रलच ठेवायचं. जिथे आपल्याला ट्रेड भेटेल, जसं मी सांगितल्याप्रमाणे आपल्या लेवलला प्राइस आली आणि तिथून प्राइस ॲक्शन झाली, कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला किंवा ट्रेड लाईन ब्रेकआउट वगैरे भेटला आपल्याला, तरच आपण एंट्री करणार आहोत. नाहीतर एंट्री करणार नाही हो. आणि हळूहळू मार्केटमध्ये जेवढ्या गोष्टी वापरल्या जातात ॲनालिसिस करायला किंवा ट्रेडिंग करण्यासाठी, त्या सर्व मी तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे व्हिडिओच्या मार्फत. तर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. पण मी एवढं सांगेन की तुम्ही ट्रेड करताना जेवढी सोपी पद्धत वापराल, तेवढं तुमचं ट्रेडिंग चांगल्या प्रकारे होईल. जास्त कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. कारण तुम्ही 100 गोष्टी पाहत बसाल तर तुमचं माइंड कन्फ्यूज होऊन जाईल. तर तुम्ही डिसिजन व्यवस्थित घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकाच गोष्टीवर फोकस करा आणि तीच शिकण्याचा प्रयत्न करा आणि ट्रेडिंगमध्ये येण्याचा प्रयत्न करा. कारण माझा अनुभव आहे, त्या अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. कारण मार्केटमध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. सगळंच जर तुम्ही शिकत बसाल, तर तुमचं माइंड काम करणार नाही. तुम्हाला योग्य डिसिजन घेऊन देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकाच गोष्टीवर फोकस करा. एक तर टेक्निकलवरतीच फोकस करा किंवा डेटा ॲनालिसिसवरती जर तुम्हाला आवडत असेल, डेटा ॲनालिसिस वगैरे जमत असेल, तर त्याच्यावरतीच फोकस करा आणि त्याप्रमाणेच ट्रेडिंग करा. आता मला टेक्निकल ॲनालिसिस जमते किंवा मला माहिती आहे. मी जास्त करून माझा ॲनालिसिसचा वेळ हा मी टेक्निकल ॲनालिसिससाठीच देतो. त्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणतंही ॲनालिसिस करत नाही. म्हणून माझी ही साधी आणि सोपी सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.